नमस्कार. म्हाडाची जी पुण्याची 4462 घरांची सोडत निघाली आहे, यातील आज आपण एक साईट व्हिजिट करणार आहोत. आणि या सोडतीमध्ये सगळ्यात जास्त घरे जिथे उपलब्ध आहेत ते म्हणजे आर्या पुनावळे या ठिकाणी आपण जाणार आहोत. ॲक्च्युअली याची साईट व्हिजिट करणार आहोत. त्याचबरोबर या प्रोजेक्टची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत. विशेष म्हणजे म्हाडासाठी इथे सेपरेट बिल्डिंग आहे, पार्किंग देखील अवेलेबल आहे. त्याचबरोबर प्रत्येक फ्लॅटला बाल्कनी देखील आहे. याचा पूर्ण लेआउट आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर याचे जे रेराचं रजिस्ट्रेशन आहे, त्यानंतर याचे पोजेशन डेट आहे, याची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. सर्वप्रथम आपण लोकेशन पाहूया. तर तुम्ही इथे बघू शकता, हे अगदी समोर जो आहे तो पुणे मुंबई महामार्ग आहे. पुणे मुंबई हायवेपासून अगदी हाकेच्या अंतरावर 50 ते 100 मीटर अंतरावरच हा प्रोजेक्ट आहे. इथून आत गेल्यानंतर हा जो समोर रस्ता जातो, इथून एक 100 मीटर आत आल्यानंतर तुम्हाला लेफ्ट साईडला या प्रकारे इथे याचं जे काही कमर्शियल ऑफिस आहे ते इथे दिसत आहे. आणि या ऑफिसच्या एक्झॅक्ट मागे अशा प्रकारे सध्या हे काम अंडर कन्स्ट्रक्शन आहे, त्यामुळे सॅम्पल फ्लॅट इथे अवेलेबल नाहीत. परंतु तुम्ही हा मेन रोड पाहू शकता. या रोडलाच लागून आणि अगदी पुणे मुंबई हायवेच्या जवळच हा प्रोजेक्ट आहे, त्यामुळे कनेक्टिव्हिटीचा देखील इथे इश्यू येणार नाही. आता या प्रोजेक्टबद्दल जे काही म्हाडाकडून जाहिरात निघाली आहे आणि या जाहिरातीत नेमकी किती फ्लॅट अवेलेबल आहेत याबद्दल सर्व डिटेल आपण पाहूया. तर सर्वप्रथम याचा जो स्कीम कोड आहे तो 935A&B म्हणजेच 935 अ आणि ब स्कीम कोड आहे. याचं प्रोजेक्ट नाव आहे आर्या. लोकेशन असणार आहे पुनावळे पुणे. फ्लॅट टाईप आहे तिथे 1 BHK आणि 2 BHK अशा दोन प्रकारचे इथे फ्लॅट अवेलेबल आहेत. बाल्कनी अवेलेबल आहे, सगळ्या फ्लॅटला बाल्कनी मिळणार आहे. बिल्डिंग टाईप असणार आहे ए बिल्डिंग. ही म्हाडासाठी फक्त डेव्हलप करण्यात आलेली आहे. इथे एकूण 4 बिल्डिंग आहेत, ABCD. आपण पुढे लेआउटमध्ये बघूया. ए बिल्डिंगमध्ये 1 BHKचे 132 फ्लॅट इथे अवेलेबल करण्यात आलेले आहेत आणि जे 12 2 BHKचे आहेत ते सेकंड बिल्डिंगमध्ये, ते आपण लेआउटमध्ये पाहूया. याचा कार्पेट जो असणार आहे तो 1 BHKचा जो कार्पेट आहे तो जवळपास 382 ते 450 स्क्वेअर फुटापर्यंत आहे. आणि जो 2 BHKचा कार्पेट आहे तो 505 ते 515 स्क्वेअर फुटापर्यंत 2 BHK असणार आहे. आणि याची प्राइस जर बघितली तर 1 BHKची 23,96,800 ते 25,95,800 या दरम्यान आहे. तर 2 BHKची जर प्राइस बघितली तर 27,09,800 ते 27,49,800 म्हणजे अगदी सवलतीच्या दरात हा तुम्हाला 2 BHK आणि 1 BHK देखील मिळत आहे. कारण याची जर बिल्डरची प्राइस बघितली तर जवळपास 2 BHKची 83 लाख रुपीज इतकी आहे आणि तुम्हाला हाच फ्लॅट 30 लाखाच्या आत मिळणार आहे. म्हणजे निम्म्यापेक्षा कमी किमतीत हा फ्लॅट मिळणार आहे. आणि या भागात जर तुम्ही रेंट जरी बघायला गेला तर जवळपास 18,000 ते 24,000च्या दरम्यान तुम्हाला रेंट देखील या फ्लॅटचे मिळते. त्यामुळे हा फ्लॅट परवडणाऱ्या किमतीत देखील मिळणार आहे. त्याचबरोबर इथे काही या इमेज देखील तुम्ही पाहू शकता. अशा प्रकारे हा प्रोजेक्ट डेव्हलप झाल्यानंतर अशा प्रकारे तो दिसणार आहे. एकूण 132 1 BHK तर 2 BHK 12 हे म्हाडासाठी अवेलेबल आहेत. आता याच्या आपण पूर्ण लेआउट पाहूया. तर अशा प्रकारे लेआउट आहे. इथे तुम्ही पाहू शकता हा मेन रोड जातो. या मेन रोडपासून आतमध्ये ह्या 4 विंग आहेत. इथे A, B, C आणि बॅक साईडला D अशा 4 विंग आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे या लेआउटमध्ये तुम्ही पार्किंग देखील देण्यात आलेले आहे. कोणत्या फ्लॅटला कुठे पार्किंग उपलब्ध आहे त्याबद्दलही इथे माहिती देण्यात आलेली आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता बिल्डिंग A विथ म्हाडा, म्हणजे हे म्हाडासाठी बिल्डिंग म्हाडासाठी डेव्हलप करण्यात आलेले आहे. यामध्ये टोटल फ्लॅट जे आहेत ते 132 अवेलेबल आहेत. आणि जी बी बिल्डिंग आहे त्यामध्ये टोटल 188 फ्लॅट आहेत. परंतु म्हाडासाठी यातले 12 फ्लॅट अवेलेबल आहेत. आपण इथे पार्किंग सुद्धा बघू शकता. इथे थोडं झूम करून बघूया आपण. हे बघा इथे ए बिल्डिंग म्हाडा पार्किंग. ह्या म्हाडाच्या बिल्डिंगसाठी हॅव्हिंग अ कार्पेट एरिया 40 to 80 स्क्वेअर मीटर फॉर 132 टिनेटमेंट. 40 ते 80 स्क्वेअर मीटरपर्यंतचा कार्पेट एरिया 132 सदनिकांसाठी इथे राखीव ठेवण्यात आलेला आहे पार्किंगसाठी. यामध्ये कार पार्किंग हे एकूण 66 आहेत, म्हणजे 66 कार पार्किंग आहेत. आणि स्कूटर 132 म्हणजे 132 फ्लॅटला 132 टू व्हीलर पार्किंग देखील अवेलेबल आहे. आणि बी बिल्डिंगमध्ये जे म्हाडासाठी पार्किंग असणार आहे त्यामध्ये फॉर 12 फ्लॅट्स म्हणजे 12 फ्लॅटसाठी 6 कार पार्किंग आणि स्कूटरसाठी 12 अशा प्रकारे पार्किंग देखील तुम्हाला इथे देण्यात आलेलं आहे. दोन्ही 1 BHK असेल किंवा 2 BHK असेल या दोन्हीसाठी पार्किंग उपलब्ध आहे. आता याचा फ्लोअर प्लॅन बघूया. हा झाला लेआउट. फ्लोअर प्लॅनमध्ये इथे तुम्ही पाहू शकता तर इथे समोर तुम्हाला ही एंट्रन्स दिसते. इथून हे लिव्हिंग रूम आहे. लिव्हिंग रूमलाच लागून समोरच्या बाजूला इथे एक किचन आहे. किचनच्या शेजारी ड्राय बाल्कनी देखील देण्यात आलेली आहे. त्यानंतर इकडे समोर जर पाहिलं
लिव्हिंग रूमच्या अगदी फ्रंटला टॉयलेट आहे आणि इथे बेडरूम आहे. आता या बेडरूमला पण इन्क्लुझिव्ह बाल्कनी, इथे बघा इथे बाल्कनी बेडरूमला देखील देण्यात आलेली आहे. ओपन बाल्कनी देखील सगळ्या फ्लॅटला उपलब्ध आहे. या अशा प्रकारे ही बेडरूमला बाल्कनी आहे. इथे तुम्ही पाहू शकता हा जो स्लॉट दिसतो हा एका फ्लॅटचा आहे. अशा प्रकारचा हा लेआउट आहे. आपण याला 3D मध्ये बघूया म्हणजे तुम्हाला या प्रकारे हे क्लिअर होईल. तर हे तुम्ही पाहू शकता हा याचा 3D व्ह्यू आहे. याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की नेमके कशा प्रकारे याचे लिव्हिंग रूम असेल, किचन असेल, बाल्कनी असेल, बेडरूम असेल, हे कशा प्रकारचे आहे. तर इथे तुम्ही हे पाहू शकता. आता महारेरावरती याची जी पोझिशन डेट आहे त्याबद्दलची पण आपण माहिती घेऊया. तर इथे आपण हा स्कीम कोड सर्च केल्यानंतर तर रेरावरती जो काही प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्टचं इथं नाव देखील देण्यात आलेलं आहे. लँड एरिया अँड ॲड्रेस, इथे तुम्ही ॲड्रेस पाहू शकता. त्याचबरोबर महारेरावरती सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी काही पोझिशन डेट आहे ती इथे देण्यात आलेली आहे. ती इथे तुम्ही पाहू शकता 30/12/2029 म्हणजे अजून बरोबर 2 ते 3 वर्षाने तुम्हाला या फ्लॅटचं पूर्ण काम होण्यासाठी, म्हणजे याचा अर्थ तोपर्यंत पोझिशन मिळणं मुश्किल आहे. तर हे प्रोजेक्टची काही डिटेल आहेत, याचा जो काही ॲड्रेस आहे, त्याचबरोबर बिल्डरच्या जे काही प्रमोटर आणि बिल्डर आहेत त्यांची डिटेल देखील इथे देण्यात आलेली आहे. इथे तुम्ही पाहू शकता. त्याच्यानंतर इथे कोणतंही लिटिगेशन या प्रोजेक्टमध्ये नाही आहे, त्यामुळे तुम्हाला इथे अर्ज करण्यास काही हरकत नाही. त्यानंतर हे काय हे माडाच्या बिल्डिंगसाठी ही जी ए बिल्डिंग आहे ही संपूर्ण माडासाठी उपलब्ध आहे, ज्यामध्ये 132 फ्लॅट आणि प्लस 2 ओपन शॉप आहेत. असे 134 इथे दाखवण्यात आलेलं आहे. बी बिल्डिंगमध्ये 188 2 BHK फ्लॅट आहेत. यामध्ये माडासाठी 12 आहेत आणि बाकी सी आणि डी ह्या 2 बिल्डिंग ह्या डेव्हलपरच्या खाजगी बिल्डिंग आहेत. तर अशा प्रकारे पुनावळे येथील अरिया 2 BHK आणि 1 BHK असा हा प्रोजेक्ट आहे. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर नक्की इथे अर्ज करू शकता. आणखीन कोणत्या प्रोजेक्टची तुम्हाला माहिती हवी आहे त्याबद्दलही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब देखील करून घ्या, जेणेकरून अशाच अपडेट तुमच्यापर्यंत येत राहतील. धन्यवाद.